गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वरूप कदम आणि उपाध्यक्षपदी सुनील शेळके यांची एकमतानं निवड करण्यात आली। संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या। उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याच्या बरोबरीनं गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील भौतिक सुविधा वाढवण्यावर भर राहील असं नूतन अध्यक्षांनी सांगितलं। गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या संचालक मंडळाची बैठक झाली। अध्यक्षस्थानी राजीव परीख होते। या बैठकीत सन 2024-25 वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली। अध्यक्ष म्हणून स्वरूप कदम यांची तर उपाध्यक्षपदी सुनील शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली। गोशिमाच्या मानद सचिवपदी संजय उर्फ जितेंद्र देशिंगे आणि खजिनदार म्हणून अमोल यादव यांच्या नावांची एकमतानं निवड करण्यात आली। मावळते अध्यक्ष नितीनचंद्र दळबाई यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढावा घेतला। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्ता, कचरा उठाव करण्यासाठी केलेला प्रयत्न, वसाहतीमधील अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत त्यांनी माहिती दिली। नूतन अध्यक्ष स्वरूप कदम यांनी उद्योजकांच्या अडचणी सोडवत वसाहतीमधील भौतिक सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं। बैठकीला सचिन शिरगावकर, दीपक चोरगे, नचिकेत कुंभोजकर, राजवर्धन जगदाळे, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, रणजित मोरे, रणजित पाटील, रामचंद्र लोहार, व्ही.आर. जगताप उपस्थित होते।